रायगडमध्ये कर्जत शहरातील टिळक चौकात मराठा आंदोलकांनी साखळी उपोषण सुरू केले। कर्जत येथे मराठा समाज बांधवांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आढावा घेतलाय आमचे सहकारी प्रसाद अटक यांनी। रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये टिळक चौकात या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं एक 3 दिवसासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जे आहे ते मराठा आरक्षण मिळावं याकरिता आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आहे ते उपोषण सुरू केलेलं आहे। त्याला पाठिंबा देण्याकरता कर्जत शहरात देखील सकल मराठा समाज बांधव जे आहेत ते सहभागी झालेले पाहावयास मिळत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कर्जत तालुक्यातील बहुतांश जे मराठा सकल बांधव आहेत ते या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आपणास पाहावयास मिळत आहे। समाज बांधव आहेत, काय नेमकं सांगाल आपण आज या ठिकाणी आपण जे आहे ते साखळी उपोषण करत आहात, काय आपली मागणी आहे, काय नेमकं सांगतात? आज या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं मराठा योद्धा ज्यानं खऱ्या अर्थानं या मराठा आरक्षणासंदर्भातल्या एक आशेचं किरण त्या ठिकाणी जागवलं असे मनोज जरांगे पाटील यांनी जे अंतर सरावली येथे जालना येथे जे आपलं आमरण उपोषण सुरू केलं आहे 4 दिवसापासून, त्या उपोषणात पाठबळ आणि पाठिंबा देण्यासाठी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणाचं आयोजन केलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा 15-20 दिवस आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं। राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी स्वतः दस्तूरबद्ध राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटलांना आश्वासन करून की बाबा आम्ही महिनाभरामध्ये या संदर्भात समिती नेमून त्या संदर्भात निर्णायक असा निर्णय घेऊ आणि ते उपोषण स्थगित केलं। मनोज जरांगे पाटलांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान दिला आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं कुठेतरी स्थगिती मिळाली। त्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटला, 30 दिवस गेले, 40 दिवस गेले, परंतु राज्य सरकारनं या बाबतीत काही एक पाऊल उचललेलं नाही आणि दुर्दैवानं मराठा समाजाला पुन्हा एकदा रस्त्यावर यावं लागतंय आणि मनोज जरांगे पाटलांनी सरकारने दिलेले शब्द सरकारने न पाळल्यामुळं पुन्हा एकदा त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आपलं आमरण उपोषण सुरू केलंय। आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। त्यांची प्रकृती गंभीर आहे। एक मराठा योद्धा जो लाखो करोडो लोकांना संघटित करू शकतो, एकत्रित करू शकतो, तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य माणूस काय करू शकतो या देशाने, या संपूर्ण राज्यानं, या देशानं बघितलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या ताकदीची, त्यांच्या शक्तीची, त्यांच्या समाज बांधवांच्या एकत्रितपणाची ताकद राज्य शासनाला, केंद्र शासनाला माहीत आहे। परंतु तरीही जाणीवपूर्वक दोन्ही सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात। मराठा समाज आपला हक्क मागतोय, न्याय हक्कासाठी गेला अनेक वर्षापासून लढा देतोय। मागचं आरक्षण मिळालं, कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं नाही, आरक्षण गेलं, परंतु आता काय नव्याने काहीतरी त्या ठिकाणी कुठेतरी आरक्षण मिळालं पाहिजे। कुणबी समाजाचं असेल किंवा इतर सर्व जे काही मनोज जरांगे पाटलांनी वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी आरक्षणासंदर्भात सरकारपुढे मांडले, त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक दिसत नाही। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब सुद्धा परवा शिर्डी येथे येऊन गेले। त्यांच्याकडून देशवासियांची अपेक्षा होता या महाराष्ट्रानं देशाला नवी दिशा लिहिली आहे। देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे आणि त्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठा समाजाचा वाटा मोठा आहे। म्हणून मराठा समाजाच्या मागणीकडे पंतप्रधान महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू नये। आमच्या तळमळीने आम्ही मागणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष द्याव्यात। मनोज जरांगे पाटलांसारख्या आमच्या मराठा कर्मयोद्ध्याला जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याची पूर्णतः जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असेल आणि मग मात्र केंद्र आणि राज्याला हा महाराष्ट्र, हा मराठा समाज माफ करणार नाही, एवढं मात्र नक्की। तर अजून काय आपल्यासोबत बोलण्याकरता मराठा समाज बांधव आहेत, दादा काय नेमकं सांगाल? आज देखील आपल्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे, कसं बघताय? जरांगे पाटील वारंवार आरक्षण मागतात, भेटत नाही, काय मागणी? जरांगे पाटलांनी 14 दिवस मागच्या महिन्यामध्ये उपोषण केलं। त्यानंतर तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन अनेक मंत्री गेले आणि मुख्यमंत्र्याचा आदर देऊन जरांगे पाटलांनी जो सरकारने 30 दिवसाचा 1 महिन्याचा कालावधी दिला होता, नंतर जरांगे पाटील बोलले की 10 दिवस जास्त घ्या, पण तुम्ही आम्हाला टिकेल मराठा आरक्षण टिकेल असं आरक्षण आम्हाला द्या आणि तिथं तो शब्द देऊन मुख्यमंत्र्यांनी 40 दिवस होऊन उलटून सुद्धा तिथे दिलेलं नाही, कारण त्यांना काही याचं गांभीर्य पडलेलं नाही। त्यांना काय वाटतं, प्रत्येक वेळेस 58 मोर्चे झाले, अनेक मोर्चे झाले महाराष्ट्रभरामध्ये, पण मराठा समाजाने संयम पाळला, त्याचा त्यांनी अंत पाहू नये असं मराठा समाज वारंवार सांगतोय। मग उग्र आंदोलन करण्यास प्रवृत्त करण्याची
जे सरकार हे करतंय तीच आम्ही परत आता विनंती करतोय आणि जरांगे पाटील सांगतायत. आज जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सांगितलं का कुठेही आपलं उग्र आंदोलन नको, आपल्याला शांतचित्तेने आपण घेऊया. परत ते बसलेला आज 4था दिवस आहे त्यांचा. तर मला खरंच सरकारला परत विनंती करावीशी वाटते, तर तुम्ही अंत मराठ्यांचा पाहू नये. नाहीतर हे अंत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा जेवढा संयमी आहे आणि तेवढा तिखट आहे. जर मराठ्यांना जसं की आपण बघितलेलं आहे तर अतिरेकी संघटनांनी पण सुद्धा स्टेटमेंट केलेले वेगवेगळ्या सोशल मीडियावर आलं होतं आणि सांगितलं सुद्धा होतं का जो भारत में हिंदुस्तान में जो मराठा है, ये मराठा शिवाजी महाराज का जो फौज है, ये उनके इसमें कोई खिलाफ जाएगा तो वो किसी को छोड़ेंगे नहीं. तो आता मराठा आरक्षण अभी नव्हते कभी नाही. जरांगे पाटलांनी एकतर माझी अंत्ययात्रा नाहीतर आरक्षणाच्या जल्लोष यात्रा ही निघाली जाईल असा त्यांनी त्यांचा विडा उचललेला आहे. तर आज सरकारने त्याचा अंत पाहू नये एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं. आपल्यासोबत अजून काही आहेत समाज बांधव, काय नेमकं सांगतात, का आरक्षण पाहिजे आपल्याला, काय माध्यम आहे? मराठी योद्धा जरांगे पाटील अनेक दिवस झाले का ते उपोषण करतात. आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचं उपोषण सोडलं आणि 40 दिवसाची मुदत दिलेली. त्या टायमामध्ये सरकारने सुद्धा त्यांना आरक्षण, मराठी समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलं नाही. परत ही वेळ का आली आणि हे सगळं उपोषणाला बसण्याचं कारण काय, तर आत्ताच्या घटकेला मराठी समाज हा दुर्लभ होत चाललेला आहे. आर्थिक बाबतीत दुर्लभ होत चाललेला आहे. आता तशी परिस्थिती मराठी समाजाची राहिली नाही. शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी मराठी समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि कदाचित ह्या टायमाला जर आरक्षण मिळालं नाही तर ह्याचा खूप मोठा उद्रेक होईल आणि कदाचित ह्याचा एवढा व्यापक मोठा उद्रेक झाल्यानंतर सरकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नेत्यांना गावबंदी अशा गोष्टी इथं होतील. तर याचा नक्कीच सरकारने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आपण कसं बघताय, आपण मराठा समाजाचा काय नेमकं वाटतं आपल्याला, मराठा समाजाचं काय मिळतो? मराठा समाजाला आरक्षण या दृष्टिकोनातून पाहिजे की जेणेकरून पूर्वी गेली 50 वर्षापूर्वी मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असलेला समाज होता आणि त्यावेळेला त्याची कौटुंबिक अवस्था देखील नेमकीच होती. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये त्याला पुरेसा असं धान्य उपलब्ध होऊन त्याचा उदरनिर्वाह होत होता. पण कालांतराने कौटुंबिक सदस्य वाढल्यामुळे असणारी शेती विभागली गेली आणि असणारी शेती विभागली गेल्याच्या नंतर कुटुंब विभक्त झाली आणि कुटुंब विभक्त झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्याकडं शेती व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था बिघडली गेली आणि त्या अर्थव्यवस्थेला सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मुलांनी जरी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती केली तरी आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकरी किंवा उद्योगधंद्यामध्ये